महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिकलश विविध जिल्ह्यातून दर्शनासाठी घेऊन जात आहेत. कोल्हापूरहून दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास या अस्थिकलशाचे सोलापुरात आगमन झाले. यावेळी दर्शनासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. दादा, तुम्ही आम्हाला पोरके केलात, दादा परत या, अशी साद घालत महिला कार्यकर्त्यांनी टाहू फोडला. अजित पवार यांच्या आठवणीने अनेकांना अश्रू अनावर झाले. कोल्हापूर येथून दुपारी 4 वाजता अजित पवार यांचे अस्थिकलश सोलापूरमध्ये दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस खलील शेख यांनी हे पवित्र अस्थिकलश आणले. अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी हे अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस भवन, जुनी मिल कंपाऊंड येथे ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच असंख्य सामान्य नागरिक भावनाविवश झाले. अजितदादा अमर रहे, नेता नाही तर कुटुंब प्रमुख गेला, अशा घोषणा दिल्या. काही कार्यकर्ते अस्थिकलशासमोर नतमस्तक होऊन दीर्घकाळ शांत राहिले, तर काहींना अश्रू आवरणे अवघड गेले. यावेळी गवळी वस्ती महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजन सेवा सादर करण्यात आली. यावेळी शोकाकुल प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी शहराध्यक्ष भारत जाधव, धर्मराज काडादी, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत चौधरी, गणेश पुजारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने सर्वांनी अजित पवार यांना अखेरचे अभिवादन केले.